मी गेल्या 2 वर्षांपासून विषय मांडत आहे। मुंबई ठाणे डोंबिवली इकडचे रस्ते बघा। काल जो प्रकार आपण पाहिला, मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागत आहे असं म्हटलेलं आहे आदित्य ठाकरेंनी। मिंधे यांचे घोटाळे झाले आहेत ते आता यांना सावरावे लागतायत। मला सांगा, गेली 6 महिने जे काही पॅचवर्क झालंय ते खड्डे पडले कसे? एका बाजूला गणपती मंडळाला 15,000 दंड आणि रस्त्याच्या कंत्राटदारांना रस्ता चुकवला तर 5,000 दंड। पालिका असेल किंवा मग MSRD असेल, कोणाकडे बोट दाखवत आहेत ते कोणाकडे यावेळेस बोलणार असं देखील म्हणत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच। कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत, ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती, नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता। पण एक महत्त्वाचं, जेव्हा जावेद मियांदाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही। हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती। मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं। पण दुसरीकडे आपण पाहतोय, कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आले होते आणि बिर्याणी खाऊन आले होते। हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला।